दधी मधुरम मधु मधुरम द्राक्षा मधुरा सुधापि मधु. अरे वा, हा श्लोक आईला खूप आवडेल. चला, दधी मधुरम मधु मधुरम द्राक्षा मधुरा सुधापि मधुरैव. सुधापि मधुरैव. शी बाबा, संस्कृत सुभाषित म्हणजे ना बोबडी वळवून टाकतात. पण ते आई म्हणते ना की संस्कृत सुभाषित हे उच्चार आणि वाणीसाठी नेहमीच चांगले. दधी मधुरम मधु मधुरम द्राक्षा मधुरा सुधापि मधुरैव तस्य तदेव हि मधुरम तस्य मनः यत्र संलग्नम. अरे वा. आता अर्थ. दही गोड असतं, मध गोड असतो, अनुताई, अनुताई उठ ना, बाथरूम मधनं आवाज येतोय. उभं करणे. कोण आहे? कोण आहे? मला वाटलं. काय वाटलं? काय हसायला काय झालं तुला? काय चोर किंवा भूत आहे असं वाटलं का तुला? तेच कळे ना, म्हणून रॅकेट घेतली आणि बघायला आले. चिंगे, चोर आणि भूत काय रॅकेटनी पळून जातात का? अरे हो. जा जा, तू अभ्यास कर जा. अगं पण तू असे विचित्र आवाज काय काढत होतीस? काही नाही ग, ठीक आहे. जरा थोडं उलटी झाली. उलटी? बापरे, मी आईला उठवू? नको ग चिंगू, आईला खरंच उठवायची काही गरज नाहीये. मी ठीक आहे, मी सांगते ना तुला. असं कसं? मी स्वतःच्या कानाने ऐकलंय. किती मोठा आवाज होता तो. थांब, मी आईला आणि आजीला उठवते, निदान औषध तरी देतील त्या तुला. अक्षता, आई आणि आजीला उठवायची काही गरज नाहीये. मी सांगते ना तुला, मी ठीक आहे. चिंगू अगं, खरंच सांगते, पित्त ग, नेहमीसारखंच पित्त थोडस, म्हणून जरा मळमळल्यासारखं झालं. हा, मी ठीक आहे, काही काळजी करू नको तू. हा, जा अभ्यास कर. मी पाणी आणू? बर, जा पाणी आण, जा. आणते. काय का ताई, अगं विचार कसला करतेस एवढा? काही नाही रे, इंटेरियर चेंज करण्याचा विचार चाललाय. इंटिरियर चेंज करण्याचा? अगं अलीकडे चेंज केलं ना आपण. हो ना, पण त्यावेळेस माझं थोडंसं चुकलंच. माझा आता असा विचार चाललाय की इथे एक जेल सारखा दरवाजा करून घ्यावा. इथे पाण्याचं पिंप काय असतं, माठ, ते ठेवून द्यावा इथे. अजून काय असतं रे, मला काही खूप माहिती नाही. तुला सवय झाली आहे ना त्याची. आणि ही सगळी तयारी तुझ्या करता चालली आहे बाबा. तुला तिथं किंवा इथं अनकम्फर्टेबल फील होऊ नये म्हणून. आणि ताई म्हणून माझी काही जबाबदारी आहे की नाही? बरं ते जाऊ दे. तुला तिथं जेवायला काय मिळतं? म्हणजे नाश्ता, लंच, डिनर काय असतं? मेन्यू काय असतो रे? म्हणजे मला तशी तयारी करायला ना. सांग. सकाळचा नाश्ता. तुम्हाला बोलायला शेवटी ताई म्हणून मला तुझी काळजी घ्यायलाच हवी. प्लॅटफॉर्मवरून घरी आणला हा गुन्हाच केला नाही का मी? एक सुखी मस्त कलंदर आयुष्य मी दुःखात लोटलं. आय एम सॉरी, आय एम रिअली व्हेरी सॉरी. ए बंटी, पण त्या दरवाजात ना थोडासा चेंज असेल. त्याला आतून कडी कुलूप असेल. तेवढं स्वातंत्र्य दिलंच पाहिजे नाही का तुला? झालं बोलून? नाही की काही अजून आहे? ताई एक सांगतो, दुनिया माझ्याबद्दल काही बोलली ना तरी त्याची मला काही पर्वा नाही. ताई तू माझ्याबद्दल. अरे ताईला आलेल्या अनुभवावरूनच ताई बोलत असते. इतका वेळ तुझ्या कानी कपाळी उरटते पण त्याचा तुझ्यावर काही फरक पडत नाही. उलट तू शब्दांचे खेळ खेळत
समोरच्याला निरुत्तर करण्यातच तुला आनंद वाटतो. गैरसमज, निव्वळ गैरसमज. हा एक खरं आहे की 4 चौघांपेक्षा माझी जगण्याची लाईफस्टाईल जरा वेगळी आहे. जन्मतः मी हुशार असणार आणि मुख्य म्हणजे मी लकी असणार. म्हणून तर प्लॅटफॉर्मवरून उचलून तू मला इथे आणलंस, लहानाचं मोठं केलंस, चांगले संस्कार केलेस. कर्म माझं, तुझ्यावर मी संस्कार केले. असं मोठ्याने बोलू नकोस बाबा. मटक्यांच्या अड्ड्यावर जातोस, पत्ते जुगार खेळतोस, सावकारासारखे लोकांना व्याजाने पैसे देतोस. हे सगळं सगळं माझ्या संस्काराचं फळ आहे. तुला लाज कशी वाटत नाही रे? ते ह्यालाच मी निगेटिव्ह थिंकिंग म्हणतो. पॉझिटिव्ह विचार करावा असं तूच मला शिकवलंयस ना. आता हेच बघ ना, कॉलेजमध्ये अभ्यासात मी हुशार आहे, टर्मिनलमध्ये टॉप रँक काढतो आणि आता माझं बंबई या हिंदी सुद्धा हळूहळू कमी झालंय नाही. तसं मराठी मी चांगलं बोलतो. कॉलेजमध्ये गरजू विद्यार्थ्यांना फीसाठी, वह्या पुस्तकांसाठी, कपड्या लत्त्यांसाठी जशी होईल तशी मी मदत करतो. कुणाचं काही काम अडलं असेल आणि ते माझ्याकडनं होऊ शकत असेल तर मला ते काम करायला आवडतं. आणि हे सगळे तुझेच संस्कार आहेत ना ताई. कोण कुठला सडकछाप बंटी, ताई आज तुझ्या. स्टॉप इट बंटी. उगाच मला इमोशनली ब्लॅकमेल करू नकोस. पोलिसांनी तुरुंगात नेणं, तुला पकडणं आणि तुला जामिनावर सोडून आणणं, हे सगळं सहनशक्तीच्या पलीकडे गेलंय माझ्या. मला कंटाळा आलाय त्याचा. आणि हे असंच चालू राहणार असेल ना तर तू तुझा बाटबिस्तारा उचल आणि तुला वाटेल तिथे तू निघून जा. काकांकडे जा, प्लॅटफॉर्मवर जा, पण हात लावू नकोस मला. आपण काहीच करायचं नाही का? जबाबदारी घेतली ना त्याची, ती पार पाडायला नको का? त्याला असं वाऱ्यावर सोडून द्यायचं? आणि बघा, तुमच्यासारखं त्याच्या बाबतीत मला तटस्थ राहता येत नाही. मी तटस्थ राहत नाहीये. समोरच्या घरात प्रॉब्लेम आहे, आपल्याला काय करायचंय अशी माझी मेंटॅलिटी नाहीये, नव्हती. पण त्याच्या बाबतीत एक एक बातम्या माझ्या कानावरती यायला लागल्या आणि माझ्या तो डोक्यात जातो. दॅट्स ऑल. तरीही हातात माळ घेऊन शांततेचा जप करत बसलाय. कॉलेजमधल्या मवाली गुंड मुलांना सुधरवणारा प्राध्यापक जया निमकर हा फक्त नावापुरता राहिलाय. घरातल्या बंटीला मात्र तो सुधरवू शकला नाही. त्याच्यासमोर तो हतबल होतो, हताश होतो. हे बघ, तू मला कितीही बोललीस ना तर मी शांत राहणार आहे. मी तोल सोडणार नाही. माझ्या नावाचा दबदबा आहे वगैरे सगळं मान्य आहे, पण बंटी हा घरचा पेशंट आहे. तेव्हा त्याला घरच्या डॉक्टरचं औषध नाही चालणार. राहणाऱ्याला प्रश्न त्याच्या कानाखाली आवाज काढण्याचा, त्याच्या पुढे जाऊन सांगतो त्याला तुडवण्याचा, हे मी कधी करू शकतो, कुठल्याही क्षणी. मग काय मुहूर्ताची वाट पाहताय? बाहेर तलवारीसारखी चालणारी तुमची जीभ घरात का होतं? बंटी समोर काय होतं तुम्हाला? मला मान्य आहे, वयात आलेल्या मुलाला मारणं चांगलं दिसत नाही, शोभत तेवढंच नाही. नव्हे, तेवढंच नव्हे, अशा मुलाला मारणं हा आपल्या इंटेलिजन्सचा पराभव आहे असं मानतो मी. आणि तुमचं मानसशास्त्र मला वाटतं तेच सांगतं. मानसशास्त्र? बंटीच्या बाबतीत बरोबर तुम्हाला मानसशास्त्र आठवतं. अहो, एकदा तरी त्याच्या कानाखाली आवाज काढा ना. नाही करणार मी ते. मी करणार नाही, मी करू शकत नाही, कारण त्याची एकमेव गार्डियन, त्याची एकमेव पालक तू आहेस. आणि इतकंच असेल तर तू जा ना, तू काढ ना त्याच्या कानाखाली आवाज, मार ना त्याला. मारणार आहेस?
मारणार आहेस तू? कानाखाली आवाज काढ. मला माहिती आहे तुझं किती प्रेम आहे त्याच्यावरती. जामिनावरती सुटून आल्यानंतर पोलिसांनी खरंच त्याला कोठडीत मारलाय की काय याची तू जाऊन खात्री करतेस त्याच्या खोलीत तो झोपल्यानंतर. बघतेस ना तू त्याला मारलंय का नाही ते? तू मला सांगतेस त्याला मारायला? तू नाही मग तुझी, जा तू मार जा. मला माहिती आहे ग तुझं किती प्रेम आहे त्याच्यावर. मला माहिती आहे. मला हे माहिती आहे की एक वेळ मी वर्षावर हात उगारला तर तुझं चालेल, पण मी बंटीवर हात उगारला तर नका हो. इतकं खरं बोलू नका. मला आता ना या सगळ्याच्या बाहेर पडायचंय. बंटीच्या बाबतीत मला काय तो सोक्षमोक्ष लावायचंय. तुम्ही त्याला मारा झोडा काय वाटेल ते करा, पण प्लीज त्याला सुधरवा. प्लीज. इतकी हताश होऊ नकोस तू. एक गोष्ट लक्षात ठेव. निमकर मधला जया अजूनही जिवंत आहे. मी फक्त करत नाही, मी करू शकत नाही असं नाही. मी फक्त वाट बघतोय ती वेळ यायची. ती वेळ. आणि मला त्याचीच काळजी वाटते. तुमची ती वेळ कधी येईल आणि त्याच्या पुढे काय होईल? मला हेही वाटतं की ती वेळ येऊ नये. मला हेही माहिती आहे ती वेळ येण्याचा प्रसंग माझ्यावर येऊ नये. मी का शांत आहे माहितीये का? बंटीमुळे, त्याच्या हुशारीमुळे. आज तो चुकीच्या मार्गाला गेला असेल, तो चुकीची मतं मांडत असेल नाही, आहेच, पण तो हुशार आहे. हुशार. इज ब्रिलियंट. आणि जो इतका हुशार आहे ना, तो कधीच त्या मार्गाला फार वेळ नाही राहणार. नो, इज ब्रिलियंट. आणि म्हणून मी ती वेळ लांबवते. दॅट्स ऑल. सो डोंट वरी. सगळं नीट होईल. अनु, तू दिवा बंद करशील ना? मी झोपते आता. अनु. काय? मी काय म्हंटले? तू दिवा बंद करशील ना? मी झोपते आता. हो. काय झालंय काय तुला? हा, कळलं ना तुला मी काय बोलले ते? मला काहीच कळेना असं झालंय ग. मोहनला भेटल्यापासून झोपच उडाली आहे माझी. ये इथे बस शांतपणे. आणि आता मला सांग काय झालंय? ग, मोहनचं प्रोफेशन हे असं आहे, पावलोपावली त्याच्या जीवाला धोका असतो. आणि हे सुधारण्याचं नवभूत त्याच्या डोक्यावर येऊन बसलंय. मला खूप भीती वाटते ग. स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं तर. अनु, अगं हे काय नवीन खूळ घेतलंस तू डोक्यात? हा, आई अगं, एकदा असं मरता मरता त्याला मी वाचवलं.
प्रत्येक वेळेस तू एवढा नशीबवान ठरेल? खरंच खूप भीती वाटते ग. नाही, हे बघ माझं ऐक अनु. हे बघ अनु, ज्या गोष्टी आपल्या हातात असतात त्यांचाच विचार करायचा, त्याचीच काळजी करायची आपण. अगं ज्या गोष्टी आपल्या हातातच नाहीत त्यांचा काय विचार करणार आपण, काय काळजी करणार त्याची? आई, तू असं त्रयस्थासारखं बोलू शकतेस, कारण तुझा आणि मोहनचा काही संबंधच नाहीये. पण माझं असं नाहीये. मी आणि मोहन आम्ही गेले कित्येक दिवस एकमेकांना भेटतोय. एकमेकांना खूप जवळून ओळखायला लागलोत आम्ही. हे असं असताना याचा प्रॉब्लेम हा माझाही प्रॉब्लेम नाहीये का? बरोबर आहे तुझं, पण तरीही अनु तुला कायम एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. सैनिकाच्या जवळच्या माणसांनी नेहमी हसतमुख राहावं. त्याचा धीर वाढावा म्हणून, त्याचं मनोबल वाढावं म्हणून एक एवढं छोटंसं नाटक नाही करता येणार तुला? नाही ग, मलाही हे सगळं कळतंय, पटतंय. आणि मीही मोहन समोर चेहरा पाडून किंवा दुःखी कष्टी नाही राहत ग. पण असं एकटं असलं ना, त्याच्याविषयीची काळजी अगदी उफाळून येते. डोंट वरी, शांत हो. तू उगीच काळजी करतेस अनु, सगळं छान होईल. अनु अगं काय काय व्यवसाय असे असतात ज्यामध्ये जास्त धोका असतो, पण म्हणूनच असे व्यवसाय करणाऱ्यांची आपण नेहमी पाठ थोपटतो ना. शांत हो. येडूबाई, झोप आता. स्वस्थ डोळे मिटून पड, मस्त झोप लागेल तुला. गुड नाईट. गुड नाईट.